नाना पटोले आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत। अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता एकूण 3 अर्ज दाखल झालेत। त्यात अजिंक्य नाईक, विहंग सरनाईक आणि आता नाना पटोले आपला अर्ज भरतायत। त्यामुळे आता ही निवडणूक तिरंगी होणार असल्याचं दिसतंय। अमोल काळे यांच्या निधनानंतर एमसीएचं अध्यक्षपद सध्या रिक्त आहे आणि या रिक्त अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक आणि विहंग सरनाईक यांनी आधीच आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मात्र आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा आपला अध्यक्षपदासाठीचा अर्ज भरलेला आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। राजू, नाना पटोले देखील आता आपला अर्ज भरण्यासाठी पोहोचल्याचं समजतंय, काय अपडेट? अजिंक्य, पाहतोय आपण एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अनेक राजकीय पडलेले आपल्याला मिळते। नाना पटोले सुद्धा या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा अध्यक्षपदाचा अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। त्याचसोबत त्यांचे निकटवर्तीय भूषण पाटील जे लोकसभेला काँग्रेसकडून उभे होते त्यांनी सुद्धा आपला अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला आहे। त्याचसोबत अजिंक्य नाईक आणि संजय नाईक हे सुद्धा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। त्यामुळे कुठेतरी ही चुरस जे आहे ते वाढताना पाहायला मिळते। कारण आपण पाहतोय एमसीएच्या अध्यक्षपदासाठी याआधी सुद्धा विलासराव देशमुख असतील, वानखेडे असतील, अगदी शरद पवार असतील, आशिष शेलार हे सगळे जे आहेत त्यांनी पद भूषवलेले आहे आणि आता नाना पटोले सुद्धा या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे आता नेमकं एमसीएचं अध्यक्षपद जे आहे ते कोणाला मिळणार, कोणाला निवडून दिलं जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण अमोल काळे यांच्या निधनानंतर ही जागा जी आहे ती रिक्त झालेली होती आणि आता थेट नाना पटोले या रिंगणामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळतं। ठीक आहे राजू, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आपण पाहतो आहोत नाना पटोले एमसीए अध्यक्षपद निवडणुकीसाठीचा आपला अर्ज भरतायत। त्यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे। एकूण 3 अर्ज अध्यक्षपदासाठी आता भरले गेलेले आहेत, ज्यामध्ये अजिंक्य नाईक, विहंग सरनाईक आणि आता तिसरा अर्ज हा नाना पटोलेंचा आहे। माझ्यासोबत नाना पटोले जी आहे। नानाजी, आपण आताच फॉर्म भरलेला आहे। आता राजकारणानंतर क्रिकेटमध्ये तुमची एंट्री, तुम्ही आधी म्हणाला की तुम्हाला क्रिकेटमध्ये रस आहे, क्रिकेट तुम्ही खेळता, तुम्हाला छंद आहे, पण आता ॲडमिनिस्ट्रेटरच्या भूमिकेमध्ये तुम्ही येण्याचा प्रयत्न करताय, काय म्हणाल? क्रिकेट व्यवस्थेमध्ये विशेष करून एमसीए हा महाराष्ट्रातल्या क्रिकेट व्यवस्थेतला एक महत्त्वाचा भाग आहे। अनेक इथून चांगले खेळाडू निघालेत, त्याचं नाव मोठं आहे देशी पातळीवर। महाराष्ट्रातल्या खेळाडूंना या ठिकाणी योग्य संधी मिळावी आणि तळागाळातले चांगले होतकरू खेळाडू या क्लबच्या माध्यमातून निर्माण व्हावेत आणि देशाचं नाव मोठं करावं हे स्वप्न माझं आहे। त्यामुळे याच्यामध्ये या एमसीएच्या निवडणुकीच्या अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतः या ठिकाणी भाग घ्यायला। नाना, प्रश्न असा आहे की राजकारणी आणि क्रिकेट हे समीकरण अनेक वर्षांपासून आपण पाहतो। पवार साहेबांचा वारसा आता तुम्ही पुढे नेता असं म्हणायचं का? या निवडणुकीमध्ये पवार साहेब, आशिष शेलार त्यांच्यासोबत असतील, त्याला निवडणूक जिंकणं सोपंच आहे, म्हणून पवार साहेबांचं समर्थन कसं तुम्ही जुळवताय, जुळवाजुळवी करताय? ते सुरुवात आहे। ही क्रिकेटमध्ये कोणी फास्ट बॉल बनवतो, रन बनवतो, कोणी टप्प्याटप्प्यानं गावस्कर सारखे 2 राऊंड खेळत राहतात। आमची आता ही टेस्ट सुरू झालेली आहे। वन डे T20 कधी खेळणार? नाही, त्याला वेळ आहे। टेस्ट मॅचेस हे लॉंग टाईम लक्षात राहतात आणि वन डेवाल्या ह्या मॅचेस एक दिवस विसरून जातात ते। त्यामुळे मी टेस्ट मॅचला आलो माणूस आहे, त्यामुळे आम्ही हळूवार आम्ही याला पुढं नेऊ आणि माझं जे स्वप्न आहे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे या क्लबचं नाव देश पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर पोहोचवणं हे आमचं स्वप्न आहे। तर नानांनी टेस्ट क्रिकेटला सुरुवात केलेली आहे आणि वन डे T20 पर्यंत खेळण्याची पूर्ण त्यांची तयारी आहे। गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। पुढची महत्त्वाची मोठी बातमी बघूया। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आज अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। ओबीसी आरक्षणासाठी सरकारनं काल बोलावलेल्या बैठकीला विरोधक गैरहजर राहिले आणि त्याचे जोरदार पडसाद आज विधानसभेत उमटल्याचं दिसलं। विरोधी पक्षांनी आरक्षणावरनं जातीचं राजकारण केलं, समाजात तेढ निर्माण केली। त्यांनी आता तरी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी भाजपचे आमदार साटम आणि शेलार यांनी केली। त्यावरनं विरोधकांनी सुद्धा प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली। सत्ताधारी आमदार विधानसभेच्या वेलमध्ये उतरले
अभूतपूर्व असा गोंधळ आणि घोषणाबाजी झाल्यानंतर अध्यक्षांनी 3 वेळेला कामकाज तहकूब केलं. विधान परिषदेमध्ये सुद्धा याचे जोरदार पडसाद उमटले. विधान परिषदेतही प्रवीण दरेकरांनी हा मुद्दा उपस्थित केला. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबाबतची आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. हेच विरोधी पक्षाचे लोक आहेत. यांच्या मनामध्ये मराठा आणि ओबीसी यांना झुलवत ठेवायचं, यांच्यामध्ये अध्यक्षमध्ये एक प्रॉब्लेम तयार करायचा, महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करायचं, दूषित करायचं आणि त्यावर आपल्या पोळ्या शेकायच्या, एवढंच काम विरोधी पक्ष नेते अध्यक्षमध्ये करतायत. काम हे लोक सगळे करतायत अध्यक्ष महोदय. म्हणून अध्यक्ष महोदय यांची भूमिका नेमकी काय आहे? यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे की यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे? यांनी जाहीर करावं अध्यक्ष महोदय. समाजाची धूळफेक करणारे हे समाजाचे जाताना बरोबर होतो म्हणणारे अचानक असा कोण यांचा बोलवता धणी आहे अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धणी आहे. तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका. मराठा आणि वर्सेस ओबीसी असा वाद महाराष्ट्रामध्ये धुमसवण्याला कारण महायुतीचं सरकार आहे हे आता लपून राहिलेलं नाही. यांना दोनही समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात दोनही समाजाच्या समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून जी भूमिका सरकार म्हणून करायला पाहिजे ती न करता दोनही समाजाला झुंजवत ठेवण्याचं काम सरकारने केलेलं आहे. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा